आणि बातमी पुण्यातने ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये ससूनचे तत्कालीन डीन डॉक्टर संजीव ठाकूरांवर कारवाई करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे। सूत्रांकडून आलेली ही महत्त्वाची बातमी समोर येते। वैद्यकीय शिक्षण खात्याने परवानगी नाकारली आहे। संजीव ठाकूर यांच्या विरोधात पुरावे सापडल्याचं अहवालात नमूद आहे। कारवाईची परवानगी नाकारत मात्र अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, काय अधिकची माहिती येते सूत्रांकडून? प्रज्ञा, ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये ससूनच्या अधिकाऱ्यांची त्यासोबतच जे कोणी या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहे त्या सगळ्यांची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। यामध्ये सातत्याने ज्यांच्यावरती आरोप होतोय ते अर्थातच ससूनचे तत्कालीन डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावरती आमदार रवींद्र दंगेकर असू दे किंवा इतर अनेकांनी त्यांच्यावरती आरोप केले होते। या सगळ्या प्रकरणामध्ये संजीव ठाकूर यांचाही सहभाग असल्याचा आरोप होत होता। त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांचीही चौकशी केली आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातला अहवाल 5 तारखेला राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण खात्याकडे पाठवण्यात आलेला आहे। मात्र काल जी काही माहिती समोर आलेली आहे त्यानुसार ससूनचे डीन जे काही आहे संजीव ठाकूर यांच्यावरती कारवाई करू नये अशा पद्धतीचं परवानगी ही नाकारण्यात आल्याचं समजतं आणि या संदर्भातला अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडेही सादर करण्यात आलेला आहे। त्यामुळे संजीव ठाकूर यांच्यावरती कारवाई करण्यास वैद्यकीय शिक्षण खात्याने परवानगी ही नाकारलेली आहे। परवानगी का नाकारली या संदर्भात अद्यापर्यंत समजू शकलेलं नाहीये। मात्र पुणे पोलिसांनी जो काही अहवाल सरकारकडे सादर केला होता त्या अहवालामध्ये जे काही तपास केला होता त्या तपासामध्ये पुरावे आढळल्याचं सुद्धा अहवालात नमूद करण्यात आलं होतं। मात्र असं असतानाही संजीव ठाकूर यांच्यावरती कारवाई करू नये याबद्दलचं सरकार खात्याने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता यापुढे नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी तुर्तास धन्यवाद योगेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।